छत्रपती शिवरायांची शिकवण आम्हाला तुम्हाला आहे। आजही छत्रपती शिवरायांच्या मागे जर कोण होते तर छत्रपती शिवरायांचे मावळे होते। मावळे म्हणजे कोण? मावळे म्हणजे मामा। मावळे म्हणजे मामा, आईचा भाऊ। आईला आम्ही मा म्हणतो तर मामाला डबल मामा म्हणतो। म्हणजे मामाचं कर्तव्य आईपेक्षाही डबल असतं। असे मावळे जर कोणी तयार केले तर ते छत्रपती शिवरायांनी। आणि इथल्या गोरगरिबांना, इथल्या हिंदू मुस्लिमांना, इथल्या तमाम लोकांना एकत्रित करून आज हे आम्हाला सांगितलं जातं, मुसलमान आणि हिंदू आमचा संपूर्ण भारत देश मुसलमान आणि हिंदू, मुसलमान आणि हिंदू। आज इथल्या पोराच्या डोक्यावर कोरून ठेवलं जातं की बघा रे, आमच्या इथल्या पोराला जर विचारलं तुमचा नंबर 1 शत्रू कोण, तर आमचं पोरगं उठतो, कोण तर म्हणते मुसलमान। मी जर म्हणलं त्याला असं का बरं बाबा, तर ते म्हणते मला का माहित सर। मग मी त्यांना विचारलं तुमच्या गावात मुसलमानाचे घरे किती, ते म्हणते सर 2 ते 4 आहेत। मग मला सांगा कोणत्या मुसलमानानं तुमच्या घरावर दगड मारले का? तो म्हणतो नाही। कोणत्या मुसलमानाने तुम्हाला चिखल फेकलं का अंगावर? तो म्हणतो नाही। मग तुमचा नंबर 1 मुसलमान शत्रू कसं काय? त्यानं म्हणतो मला काय माहित, लोक म्हणतात म्हणून। म्हणजे लोक म्हणतात म्हणून आम्ही म्हणायचं नाही, तर छत्रपती शिवरायांच्या जे काही मावळे होते त्याच्यामध्ये अनेक मुसलमान मावळे होते। त्याच्यानंतर जे काजी हैदर, त्याच्यानंतर असे वेगवेगळे मावळे। रुस्तमे जमान नावाचा एक मुसलमान मावळा छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये होता। ह्यांनी छत्रपती शिवरायांनी कधीही हिंदू आणि मुसलमान केलं नाही। छत्रपती शिवरायांनी जिथं जिथं मस्जिद बांधली तिथं तिथं मंदिर बांधलं। जिथं मंदिर बांधलं तिथं आपल्या मावळ्यासाठी मस्जिद बांधलं। म्हणून वामनदादा कर्डक म्हणतात, शिवरायावर गाणं लिहिलं वामनदादा कर्डकांनी। हे गाणं काही माझं नाहीये। काय गाणं आहे? माझ्या शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वान, अन आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वान, अन आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। काळ्या रात्री तळपत होते तिच्या रूपाचे ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून। त्या सुनेला आई म्हणाला राजा तो सिलवान, आनंदाने नांदत होता हिंदू मुसलमान। बांधत होता मंदिर तेथे, बांधत होता मस्जिद, बांधत होता मंदिर तेथे, बांधत होता मस्जिद। अशा नराच्या पुतळ्या पुढे अजून झुकती मान, अन आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। आज आम्हाला या वामनदादा कर्डकची आजही आठवण होते। आज या छत्रपती शिवरायांचं गौरव या वामनदादा कर्डकांनी केलं। छत्रपती शिवरायांचा सर्वात प्रथम शिवजयंती सोहळा ज्यांनी सुरू केला ते महात्मा ज्योतिराव फुले आजही आठवतात आम्हाला। तर याच शिवरायांना आम्हाला मायेची, ममतेची शिकवण दिलं। आणि याच जिजाऊनं आज आम्हाला शिवरायांना जे शिकवण दिलं ते शिकवण आजही जर एखादी जर अनोळखी माणूस भेटला तर आम्ही म्हणतो ओ मामा। मामा म्हणजे तो आमच्या आईचा भाऊ झाला, म्हणतो का नाही? ते आमच्या आईनं शिकवण दिलेली आहे, शिवरायांच्या काळापासून चालत आलेले आहे। असं म्हणतो ओय ओय, असं करतो का? करत नाही। आम्ही म्हणतो ओ मामा। एखादी काटे पिनावाली बाई जरी आली तर त्यांना आम्ही म्हणतो ओ मावशी। मावशी म्हणजे तुमच्या आईची बहीण झाली। कारण याच शिवरायांच्या काळापासून आम्हाला माणुसकी म्हणजे काय, लोकांमध्ये कसं जगावं, वागावं हा धडा या छत्रपती शिवरायांनी दिला। अनेक जातीच्या पंथाच्या लोकांना एकत्रित करून सर्वात मोठं स्वराज्य निर्मिती करण्याचं काम या शिवरायांनी केलं। म्हणून बंधूंनो, आज आम्ही या छत्रपती शिवरायांना मुजरा करण्यासाठी त्यांच्या
कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांची जयंती करतो. जयंती कोणाची करतात? जे लोकांसाठी जगलेत, लोकांसाठी वागलेत, त्यांची जयंती होते. नाहीतर जयंत्या पुण्यात येतात त्यांच्याच होतात. आणि जे आपल्यासाठी वागतात, आमचीच गाडी, आमचीच माडी, आमच्याच बायकोची गोलगोल साडी, त्यांच्या फक्त 13व्या होतात. 13वे दिवस झाले की लोक त्यांना विसरून जातात. पण छत्रपती शिवराय हजारो वर्ष त्यांचं गौरव चालत राहील. जोपर्यंत हा भारत, अखंड भारत राहत राहील, तोपर्यंत शिवरायांचं कार्य, गौरव तुमच्या आमच्यासारखे कितीतरी करत राहतील. आज पुन्हा एक वेळेस या छत्रपती शिवरायांचं गुणगौरव करण्यासाठी, त्यांच्या जयंतीला मानवंदना देण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सरकारी आदर्श प्राथमिक शाळा खेरडाबीच्या वतीने या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत. कर्नाटक सरकारच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत. शिवराय एका जातीचे, एका पंथाचे, एका धर्माचे नसून तुमचे, आमचे, सर्वांचे, हिंदूचे, मुस्लिमांचे, ख्रिश्चनांचे, तुम्हा आमचे सर्वांचे राजे होते. म्हणून आम्ही यांचा गौरव केला पाहिजे. आम्ही वाचलं पाहिजे, पुस्तकं वाचलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात पुस्तकं वाचलं पाहिजे. आणि जे माणसं पुस्तकं वाचतात ते कधीही नतमस्तक होत नाहीत. म्हणून वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाहीतर भंगार मध्ये फेकाल आणि जीवनभर घोकाल, असे महामानवानं सांगून गेले. बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिईल तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे. कारण आज छत्रपती शिवराय तुम्हा आम्हाला तलवार घेऊन, तलवारीच्या जोरावर लढायचा आता काळ संपलाय. तो काळ होता. आता तलवारीची जागा पेनानं घेतलेली आहे. म्हणून पेन्नच्या बलबुत्यावर आम्ही जगलं पाहिजे. त्याचबरोबर आम्ही शिक्षण घेतलं पाहिजे. शिवरायांचं चरित्र वाचलं पाहिजे. अनेक पुस्तके आम्ही वाचले पाहिजे. तर आम्हाला काय होईल? त्यांच्याबद्दल ज्ञान होईल. शिवरायांचं कार्य काय आहे हे आम्हाला समजण्यास तुम्हाला वाटेल छत्रपती शिवरायांचं कार्य काय सर त्याच्याबद्दल सांगा. कारण शिवरायांचं कार्य एवढं मोठं आहे, जर मी तुम्हाला एका तासात सांगावं हे शक्य होणार नाही. शिवरायांचं कार्य भलं मोठं समुद्र असल्यासारखं आहे. आणि एक समुद्र एका वाटीत पालता करावा हे शक्य नाहीये. म्हणजे थोड्या वेळामध्ये शिवरायांचं कार्य सांगावं असं नाही. छत्रपती शिवराय कोण होते? तर छत्रपती शिवराय यांनी इथल्या रयतेचं राज्य स्थापन करणारे, रयतेचा राजा राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असं यांचं पूर्ण नाव असून आईचं नाव मा जिजाबाई. छत्रपती शिवरायानं तुम्हा आमच्यासाठी एक स्वराज्य निर्मिती केली. जे लोक पायाने चालतात ते फक्त अंतर गाठतात, आणि जे माणसं डोक्याने चालतात ना ते ध्येयापर्यंत पोहोचतात. पायाने चालणारी माणसं अंतर गाठतात आणि डोक्याने चालणारी माणसं ध्येयापर्यंत पोहोचतात. आम्हाला ध्येय गाठण्यासाठी काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त आम्ही विचार केला पाहिजे. आम्ही स्वतःला बांधून घेतलं पाहिजे की अभ्यास किती काळ करायचा. जयंती महामानवाची याच्यासाठीच आम्ही साजरी करतो. कारण तुम्हाला माहिती असलं पाहिजे या महामानवाचं कार्य काय.